आज नगरला जायचं होतं लस्सी प्यायला आणि त्यातल्या त्यात काय जायचं होतं माहितीये का बस मध्ये. आम्ही राऊरी फॅक्टरीवरून बसणं होतो. पहिली बस आली होती त्याच्यात गर्दी इतकी होती उभा राहायला पण जागा नव्हती. मग काय तिला जाऊन दिलं बसलो दुसऱ्या बसची वाट पाहत. तेवढ्यात बस पण आली होती. एका मागे एक दोन बस आल्या. पहिली थांबली पण दुसरी निघून गेली. पण हिच्यात पण बसायला जागा नव्हती, उभा राहायला जागा होती. मग निघालो लगेच. म्हटलं आज जाऊन द्या, बसचा आनंद घ्यायचा त्याच्यामुळे उभा राहूनच जाऊ. नगर मनमाड रोड तर तुम्हाला माहितीये कसा नुसती गाडी अशी डुलती ना डुलत तर होती पण धरायला जागा नव्हती बरं का. एक साईडने जागा होती त्याच्यात इकडं इकडं तिकडं तिकडं इकडं व्हायचं भाऊ. इतका जबरदस्त रोड आहे ना, गाडीवाला असतो का त्याला पाऊंडर लावायची गरजच पडत नाही. पहिले सूट उभा राहिलं मजा वाटली बरं का. पण आता अशी झिरो राहिली ना, ते पण आता हातांजिराची काम चालू आहे आमचं. आता नगर मध्ये उतरलो होतं बरं का. कुठं उतरलो ते काय मला माहित नव्हतं. इथं नगरी चहा होता बरं का. म्हटलं टप टप आता नगरी चहाच घेऊ. नगरी चहा मधला चहा पण एकच नंबर होता बरं का. तेवढ्यात राहुल भाऊनी पण कुठून तरी गाडी आणली बरं का. तो म्हणे आता गाडीवरच चिंडू अख्खा नगर. मला काही एवढं नगर मधलं काही माहित नाही बरं का. पण इथं लस्सीला एक नंबर भेटत त्याच्यामुळे आलो होतो आम्ही. टपटप आता या गल्लीतून जाय त्या गल्लीतून जाय या गल्लीतून जाय या गल्लीतून जाय काय माहितच नाही झालं भाऊ. कुठं आलो पण लस्सी पशी कोणीवर पशीचे ना आनंद लस्सी म्हणून आहे बरं का. तिथंच आलो होतो. लस्सी पण घेतली होती एवढीच लस्सी 70 रुपयाला पण क्वालिटी एकच नंबर. आता इथून लस्सी तर पेलो होतो. इथून जायचं होतं आम्हाला मिसळ खायला. मग आला अशा वेळ मध्ये नगरच्या पुलाच्या खाली एकदम मस्त अशी क्वालिटी मिसळ आली. ती खाऊन जायचं होतं आम्हाला घरी. पण बस स्टॉपवर आलो इथं बस पण लेट होती. मग तोपर्यंत कोरा चहा घ्यायला आलो होतो. कोरा चहा पिऊन विचार बदलला ना आलो डायरेक्ट ताक प्यायला. कारण की नगर मधलं एकदम क्वालिटी ताक इथंच भेटत. ते पिऊन झाले नंतर निघालो रिक्षात बस स्टँडवर. बस स्टँडवर आलो ना दोन बस पण गज भरेल होते. मग तिसरी बस आली होती चार्जिंग बोर्डची. आम्ही जातो घरी, तुम्ही पण घ्या लाईक करून.